नमस्कार. आजचे स्टॉक मार्केट अपडेट घेऊया. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे एखाद्याला बँक सुरू करायची असेल तर नेमकं काय करावं लागतं? खूप साऱ्या परमिशन तर घ्यावेच लागणार, पण भांडवल किती लागतं? तर ह्या घडीला एखादी बँक सुरू करायची असेल एखाद्या कंपनीला तर त्यांच्याकडे जवळपास 500 ते 1000 कोटी रुपयांचं भांडवल लागतं. सो आपण ही माहिती का घेतोय? तर याचं कारण आहे पेटीएम. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे पेटीएमचा स्टॉक दररोज खाली येत आहे, स्टॉकची प्राईस दररोज खाली येत आहे. तर कशामुळे येत आहे? पेटीएम ॲप तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी वापरलेलं आहेच, पण याबरोबर पेटीएम या कंपनीची बँक देखील आहे आणि या बँकेमध्ये अनेक व्यवहार संशयास्पद झालेले आहेत असं आरबीआयचं म्हणणं आहे. सो हे व्यवहार झाले आहेत चीनच्या स्टॉक एक्सचेंजवर, म्हणजे पेटीएम आणि चीनच्या स्टॉक एक्सचेंजचं थोडंफार त्यांना लागेबांधे असण्याची शक्यता आहे असं आरबीआयनं सांगितलेलं आहे. सो ह्यामुळं पेटीएमवर कडक निर्बंध आणलेले आहेत. 29 तारखेपर्यंत त्यांना डेडलाईन दिली आहे. बघूया 29 तारखेला काय होते. दुसरी महत्त्वाची अपडेट आहे टाटा ग्रुपबद्दल. सो टाटा ग्रुपचे आपल्याला माहिती आहेत अनेक कंपन्या आहेत, प्रचंड